गोंय सरकारान वेस्ट मॅनेजमेंट खातीर गोंयान पयले वेस्ट गॅसिफिकेशन प्लांट उभारला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाखाला वेस्ट गॅसिफिकेशन प्लांट सोनसोडो मडगांव हांगा जाला. हो प्लांट दर दिसा 10 टन नगरपालिका व मिक्स्ड कचऱ्याचेर प्रक्रिया करून ताचे उर्जा आणि फ्लाय ॲशान रूपांतर करता. या फ्लाय ॲश पासून विटा तयार करतात. त्या खातीर कचऱ्यासावन संपत्ती ही संकल्पना प्रत्यक्षात राबयली वयता. वेस्ट मॅनेजमेंटाचेर खूप मोठ्या प्रमाणात काम हे गोंयांत सुरवात केला. म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आसतलें, ताच्या बरोबर इंडस्ट्रियल वेस्ट आसतलें, हॅझार्डस वेस्ट आसतलें, STP आसतलें, ETP आसतलें, बायोमेडिकल वेस्ट आसतलें. सरकारान आनी प्रायव्हेट सेक्टरांतल्यान मेळून 1000 कोटी रुपया तरी इन्वेस्ट केला. 1000 कोटी रुपया असो केलो. या प्रकल्पा खातीर सुमार 90% कचरो व्यवस्थापनाक मदत करतलो आणि शारांतले कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट्स कमी जातले. प्लांटाची जेन्ना ही आयडिया जेन्ना आमकां आयली तो पुनान एक तरी सिटीनो प्लांट 5 TPD बसयले कडेन आसा. आनी आमचे जे म्युनिसिपल इंजिनियर पयले आदले जे आतां ट्रान्सफर जावन गेल्यात दिपक देसाय हांणी हो ताका नजरेक ताणें पळयल्लो खंय पयलीं. ताणें जेन्ना आमकां सांगलें अशें ताका कॉन्टेक्ट करून आमी तें पुना एक कॉलनी भितर तो बरे बसयले कडेन आशिल्लो. सो आमी सगळे मोस्ट ऑफली हांव चीफ ऑफिसर मोस्टली मॅक्झिमम ऑफ कावन्सिलर आमी तो प्लांट स्वता तें पळोवपाक गेले पुना. आनी प्लांट पळयतकीर कळ्ळें की इट इज व्हेरी गूड आयडिया. म्हणजे तातूंत त्या प्लांटान सगळी मिक्स गार्बेज तयार जाता. म्हणजे एक पोटलेन समज सगळें कितें भरलें तें सगळें तातूंत घालतकीर सगळें आनी मेन म्हळ्यार प्लांट टोटल एक नॉन पोल्युशन. त्या प्लांटा बद्दल एक 2-3 आयटमूय तयार जातात. ते आमी पुना जेन्ना पळयलो पळय त्या आयटमांत डिझल तयार जाता. कळ्ळें न्ही. ते डिझल ते पुना चलता पळय प्लांट त्या प्लांटाक ते गाडी ते व्हेहिकल्स आसा तांच्यो ते डिझल त्या व्हेहिकलाक ते यूज करता. दुसरें म्हळ्यार एक मिथीन तयार जाता. मिथीन म्हळ्यार एक लिक्वीड तयार जाता. ते लिक्वीड अशें तयार आमी वी आर ऑल्सो सरप्रायज टू सी दॅट मिथीन तयार जाता. ते थर्माकूल त्या मिथिनान घातलो की थर्माकूल ना जाता ऑटोमॅटिकली डिझॉल्व जाता. सो आतां ताणें तें कितें केलां ताणें थंय सिस्टम पुनान कितें केलां मिथीन तयार जाता पळय तातूंत ते बॅरलां घालतात. आनी समज खंय 1-2 टन खंय थर्माकूल आसा ते मिथीन घालून ते गाडी घेवन थंय वता आनी ते मिथीन सगळें ते थर्माकूल त्या मिथिना भितर घालतात. थर्माकूल इतलो लास्ट 2 टन घातले येदोच गुळ जाता इतलोसो तो खंय फोंड काडून पुरपाचो. आनी दॅट इज नॉन पोल्युएबल. आनी तिसरें म्हणल्यार जे सगळें मिक्स गार्बेज घालता पळय ती घालून ॲश तयार जाता. ते ॲशा पर्यंत ते ब्रिक्स तयार करता. जे आतां आमच्या सनसड्यार आतां जो सनसड्यार आमी पळय 10 आमी सनसड्यार घाला तो 10 TPD प्लांट कळ्ळें न्ही. 10 TPD प्लांट घाला तो एकदम बरो चलता. आनीक मेंटेनूय तेच करतात. 5 वर्सां मेंटेन करपाचो कॉन्ट्रॅक्टूय तांकां आसा. थोडे ताणें ब्रिक्सूय बी थंय केला. आनी म्हाका उमेदीन सांगपाक गेल्यार आमी जेन्ना पुना पळयलो आमचे कलीग कावन्सिलर सगळे पुना वचून पळोवन आयिल्ले न्ही. आमी विदीन 2-3 मंथ्स आमी तो प्लांट मिटींग घेतली डिस्कस केलें आनी गव्हर्मेंट आमकां ऑनरेबल चीफ मिनिस्टराचें देव बरें करूं म्हणटा की सगळें फायनान्शियली एप्लिकेशनी ताणें आमकां करता म्हणलें. आमकां ताणें सपोर्ट केलो. मडगांवच्या आमदारांनी PWD मिनिस्टरान सपोर्ट केलो तो केलोच पूण ऑनरेबल चीफ मिनिस्टरांनी आमकां सपोर्ट केलो. आनी म्हणून आमी तो विदीन 3 म्हयन्या भितर प्लांट घालपाक शकले. आनी आज तो प्लांट चालू फूल स्विंग चालू आसा. कन्वेयर बेल्ट वापरून कचरो भट्टीत घालतात आणि नियंत्रित कंबशन प्रोसेस सुरू जाता. सुमार 8 वरांच्या प्रक्रिये उपरांत फ्लाय ॲश तयार जाता, जिचो वापर विटा करपाक करतात.
प्लॅन्ट आपण गोव्यामध्ये लावला आहे. तर इथं रोज कचऱ्याचा लय प्रॉब्लेम होता. तर ही लोक आमच्या का आली पिरंगुटमध्ये, आमच्या पिरंगुटला कंपनी आहे. तर हिंजवडीला आमचा एक प्लॅन्ट चालू होता, तिथे त्यांना ट्रायल दिली, सेम असंच हे होतं प्लॅन्ट. तर त्यांना आवडला प्लॅन्ट हा, त्यांनी बसवायचं हे केलं गोव्याला. तर सगळ्या प्रोसेस चालल्या, प्लॅन्ट बसवला आम्ही इथं. रोजचा 10 टन कचरा येतो इथं. तर 10 टनमध्ये आम्ही 5-5 टनाचे 2 गॅसिफायर बसवले. तर 8 तासामध्ये यांचा 10 टन कचरा संपतो. तर तो कचरा संपतो आणि पहिला इथं कचरा आणला जातो, डम्पिंग केला जातो, मग कन्व्हरवरून त्याला गॅसिफायरमध्ये टाकतो. गॅसिफायरमध्ये टाकल्यानंतर 8 तासामध्ये त्याची ॲश तयार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ॲश काढताना ॲश काढल्यावर त्याची चाळून आम्ही ब्रिक्स बनवतो, म्हणजे आपल्या विटा बनवतो. त्या विटा आपल्याला विकून त्याच्यापासून पैसे येतात. आणि ह्याचा प्लॅन्टचा म्हणजे पॉल्युशन तर काय प्रॉब्लेमच नाही. आणि ह्याच्यासाठी आम्ही चेक करण्यासाठी ऑनलाईन बसवलेली आहे, ऑनलाईन मॉनिटर. त्याच्यावर आम्हाला समजतं बाबा याचा धूर किती येतो, हवेमध्ये याचं प्रदूषण काय होतं, हे सगळं चेक होतं त्याचं. असा आमचा प्लॅन्ट आहे. या प्रक्रियेत गोंयांत कचरा वेवस्थापनाक नवीन सुधारणा मेळ्ळा, जी क्लीन अँड ग्रीन गोंयाक प्राधान्य दिता.